नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। आज शोरुली येथील पंचगंगा पुलावरून जी काही पाईपलाईन गेलेली आहे, या पाईपलाईनला गळती लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी पंचगंगा नदीमध्ये पडत होतं। पण पाणी नदीतच पडत असल्यामुळं पाणी वाया जाण्याचा प्रश्न येत नव्हता। पण हे पाणी पडत असताना मोठ्या प्रमाणात इंद्रधनुष्य तयार झालं होतं। आपण अत्यंत सुंदर अशा इंद्रधनुष्याचा अनुभव घेत आहात। हेच पाणी जर नदीत पडलं नसतं तर मोठ्या प्रमाणात वाया गेलं असतं। पण इथं पाणी वाया जाण्याचा प्रश्न येत नाही। धन्यवाद। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।